कोपरगावात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी. शेकडो समाज बांधवांची उपस्थिती. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व मान्यवरांचा सन्मान. कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित या कार्यक्रमाला समाज बांधव, महिला नागरिक, भीमसैनिक व युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामूहिक वंदना, त्रिसरण व पंचशील पठण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासात माता रमाई यांचे योगदान अमूल्य असून त्यांचा आदर्श महिलांनी आत्मसात करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना अल्पोहारही देण्यात आला. शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग असून बाबासाहेबांच्या विचारांवर चालावे असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. चंद्रकांत केरुखरात, मुख्य लेखापरीक्षक, महानगरपालिका, खेवराज चंद्रकांत दुशिंग, सेवानिवृत्त नायब तहसीलदार, बौद्धाचार्य प्रल्हाद जमधडे व डॉक्टर दीपक सावळेराम पगारे यांचा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला. सामाजिक एकोपा, शिक्षणप्रेम व स्त्री सन्मानाचा संदेश देणारी माता रमाई जयंती कोपरगावात मोठ्या थाटामाटात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुका व शहराचे सर्व पदाधिकारी, कोर कमिटीचे सदस्य व महिला भीमसैनिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. आज या ठिकाणी नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यागमाता रमाई यांची जयंती साजरी होत आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं. बाबासाहेबांनी त्या त्याग जगामध्ये कोणी केला नाही. खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीमागं रमाईचा जास्त त्याग आहे की रमाईने बाबासाहेबांना साथ दिली. बाबासाहेबाला साथ दिल्यामुळं बाबासाहेब परदेशात जाऊन आपल्या देशाचं स्वतंत्र व्हावा, लोकशाही मिळावी आणि असं स्वतंत्र असं संविधान बाबासाहेबांनी या देशाला दिलं, सर्व धर्मियांसाठी दिलं आणि त्याच्यामध्ये सर्व साथ जी होती ती माता रमाईची होती. म्हणून बाबासाहेबांचा जेवढं आपण नतमस्तक टेकतो तितकाच अधिकार रमाईला आहे आणि रमाई देखील त्यागमूर्ती आहे. म्हणून या देशामध्ये रमाईची जयंती साजरी होती. मी आपल्याला सर्वांना रमाईच्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी मी वंदन करतो. रमाईचा स्मृतीत पाहून स्मृतीत वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जयंती त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज सकल आंबेडकरी समाजांनी जो हा उपक्रम राबवला, सर्वांना वह्या दिल्या आणि नाश्ता वाटप केलं. हा उपक्रम खूप छान होता. मला असं वाटतं की सगळ्यांनीच हा उपक्रम राबवला पाहिजे. एवढं बोलते. धन्यवाद. आज माता रमाई जयंतीच्या निमित्तानं सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तालुका व शहर व आमच्या कोर कमिटीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गामध्ये माता रमाईची जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. सालाभराप्रमाणे याही वर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये जयंती साजरी केलेली आहे. एक धांगडधिंग न करताना एक शांततेच्या मार्गाने एक नवीन उपक्रम म्हणून आमच्या कोर कमिटीनं सुचवल्याप्रमाणे आज आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वसतिगृहातील जे मुलं आहे या मुलांना किटचं वाटप केलेलं आहे वयांच्या. आणि त्यानंतर कॉलेजच्या KGS कॉलेजचे काही विद्यार्थी यांनाही आपण वयांच्या किटचं वाटप केलेलं आहे. त्यानंतर मुलांना नाश्त्याचं वाटप केलेलं आहे. असा हा सामाजिक उपक्रम आमच्या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं व आमच्या कोर कमिटीच्या वतीनं आम्ही राबवलेला आहे. कारण धांगडधिंगा, मारामाऱ्या, हाणाहाण्या त्याच्यामध्ये आणखी समाजाला गालबोट लागण्याचं काम
या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये घडत असतं आणि मग या सगळ्यांचंच एक मत असं आलं का हे नको आहे आपल्याला आता. एक शांततेचा मार्ग म्हणजे जे भगवान बुद्धाने आपल्याला जे शिकवलं शांततेचा मार्ग, त्या मार्गाच्या अनुषंगानं आपण सगळ्यांना हा उपक्रम राबवला. त्याबद्दल मी आलेल्या सर्व कोर कमिटी सदस्यांचे व आमच्या सकल आंबेडकरी समाजाच्या सदस्यांचे आभार मानतो. जय भीम व त्यांना शुभेच्छा, जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय भीम.